पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात असलेल्या याच तापकीर चौकामध्ये फटाक्याच्या दुकानाला लागलेली आग आणि आपण बघतोय की तासाभरापासून जे आहे ते धुराचे लोट अजूनही परिसरामध्ये पसरल्याने इथे जे सगळे नागरिक आहेत त्यांची मोठी श्वास कोंडतो आहे आणि त्यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय। अत्यंत रौद्र रूप असं भीषण रूप आगीनं धारण केलं होतं, कारण की फटाक्याचा मोठा स्टॉक या सगळ्या दुकानामध्ये आणून ठेवला गेला होता। 31 असेल, नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी अनेक नागरिक फटाके फोडतात। याच फटाक्याच्या दुकानाच्या बाजूला एक हॉस्पिटल आणि तिथे गॅस सिलेंडर रिफिलिंगचं दुकान देखील असल्यामुळं ही आग जी आहे ती वाढत गेली। मोठी दुर्घटना घडली असती, मात्र तुर्तास ती दुर्घटना टळली आणि आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत। किती वाजताची घटना आहे आणि किती सगळा भीषण रूप होता आगीचा, काय वाटतं? ही घटना 6:20 घडली। 6:20 पाहिलं असेल तर थोड्या धुराचे लोट यायला लागले आणि धुराच्या त्याचं रूपांतर मोठ्या आगीमध्ये झालं आणि ते फटाक्याचं दुकान आहे। फटाक्याच्या दुकानाबरोबर त्याच्याबरोबरच तिथे अजून किराणा मालाचं दुकान आहे आणि त्याच्याबरोबर अजून रद्दी डेपोही आहे आणि त्याच्यावरतीच हॉस्पिटल आहे आणि शेजारी गॅसचं दुकान आणि त्याच्या शेजारी पेंटचं दुकान आहे। सगळं इन्फ्लेमेबलच सगळ्या गोष्टी आहेत तिथं आणि याचं रूप एवढं रौद्र होतं की ते आटोक्यात येणं शक्य नव्हतं आणि फटाक्याचं दुकान असल्यामुळं हा रहदारीचा रस्ता आहे, इथं कायम ट्रॅफिकची समस्या कायम जाणवत असते आणि ट्रॅफिकची समस्या असल्यामुळे पब्लिकही खूप होतं। त्यामुळे फटाके ज्यावेळेस त्याला आग लागली पूर्णपणे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचे रौद्र रूप धारण केलं की ते पूर्णपणे लोकांच्या अंगावर येत होते फटाके। त्यामुळे घबराटीचं खूप मोठ्या प्रमाणात वातावरण, काही रॉकेट असतील किंवा जे मोठे सुतळी बॉम्ब किंवा ज्याला म्हणतो त्याचे आवाज अजूनही येत आहेत। त्यावेळेस जेव्हा हे आग लागली रहदारी सुरूच होती का आणि काय बघितलं, कशा पद्धतीने फटाके फुटत होते? रहदारी त्यावेळेस चालूच होती, अनेक बसेस येत होत्या, कॉर्पोरेशनच्या ज्या बस आहेत PMPLच्या त्याच्यावर पण अनेक फटाके फुटले गेले आणि बऱ्याचशा पब्लिकली ते फटाके फुटले गेले। त्यामुळे खूप मोठं रौद्र रूप त्यांनी धारण केलं होतं। आणि या सगळ्या घटनेमध्ये कोणी जखमी झालंय का याची अद्याप माहिती मिळाली नाही, मात्र जीवितहानी झालेली नाही। आपण पुन्हा एकदा बघतो की या सगळ्या परिसरातली जी लाईट आहे, वीज आहे, ती बंद केल्या गेलेली आहे, त्याचा पुरवठा जो आहे, कारण की त्यामुळं अजून आग भडकू शकते आणि या सगळ्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं बंदोबस्त लावला गेलेला आहे। पोलीस असतील, 10 पेक्षा अधिक अग्निशमन विभागाचे अग्निबंब इथे दाखल झालेत आणि आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र एकंदरीत जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की पिंपरी चिंचवड शहरातली ही मोठी घटना आहे, ज्यामुळं आग लागली आणि अजूनही धुराचे लोट जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नेमकी आग कशामुळे लागली हे अद्यापही समोर आलेलं नाही, मात्र या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही हे सुद्धा याचे बाब म्हणावे लागेल। सध्या पोलीस यंत्रणा त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे कर्मचारी या आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतात। व्हिडिओ सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।